नमस्कार, ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण आगळी वेगळी रेसिपी पाहणार आहोत, जी पाहिल्यावर तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटलं असेल अशी ही मस्त अशी कोथिंबीर वडीची रेसिपी एका सिक्रेट ट्रिकसोबत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की ती सिक्रेट ट्रिक वापरून वडी कशी क्रिस्पी आणि एकदम कुरकुरीत तयार होते. तर तुम्ही बघू शकता, एकदम तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी. सुरुवात करूया. मी शेतात जाऊन सर्वप्रथम ही फ्रेश अशी कोथिंबीर घेऊन आले. तुम्ही बघू शकता, गावरान कोथिंबीर आहे. वाटण्यासाठी साहित्य: जिरी, मिरची हिरवी, लसूण, आलं आणि हळद. त्याच्यानंतर कोथिंबीर चिरून घेतलेली आहे मी इथे. एक कट करायची. आता लागणारं साहित्य बघूया. चवीपुरतं मीठ, पांढरे तीळ, ज्वारीचं पीठ आणि ही सिक्रेट आहे आपलं 1 वाटी रवा, ज्याने वडी अगदी क्रिस्पी होते. बेसन पीठ, वाटलेलं वाटण, लागेल असं पाणी. चूल पेटवून त्याच्यावर कढईमध्ये पाणी ठेवून चाळणीला तेल लावून ते उकळी येण्यासाठी ठेवलेलं आहे. सर्वप्रथम एका प्लेटमध्ये चिरलेली कोथिंबीर घेऊया. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण हे वाटलेलं मिरचीचं वाटण. या वाटणामुळे वडी अगदीच भन्नाट लागते. मिरची कधीही वाटून घाला. आता मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक. याच्यामुळे काय होतं, वडी तेल कमी पिते आणि अगदी क्रिस्पी होते. बेसन पीठ, त्यानंतर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. वडी खुसखुशीत होते अगदी. पांढरे तीळ घालून घेणार आहोत अर्धेच, आणि त्याच्यात थोडेसे नंतर वरून टाकण्यासाठी ठेवणार आहोत. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, ज्वारीच्या पिठाने वडी क्रिस्पी होते, तर रव्याने वडी अगदी खुसखुशीत होते आणि तेल कमी खाते, म्हणजेच तेल कमी पिते. यामुळे वडी तेलकट अजिबात होत नाही. अगदी वेगळी पद्धत आहे आपली वडी बनवण्याची, आणि ही आपल्याला लाटायची किंवा वळवंटी करायची गरज नाही आहे. आता छान मी मिक्स करून घेतलं आहे. थोडंसं पातळच ठेवायचं. चाळणीला तेल लावूनच घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे सगळं घालायचं, हलक्या हाताने थापून घ्यायचं आणि शिजण्यासाठी, वाफवण्यासाठी कढईमध्ये ठेवून द्यायचं. तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरचा वापर करा. त्याच्यानंतर आता याच्यावर झाकण ठेवूया आणि 5 मिनटं किंवा 10 मिनटं छान वाफ काढून घेऊन नंतर त्याच्यावरती आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत. आता वडी शिजली का पाहूया. एक 15-20 मिनटं लागतात ही वडी बनण्यासाठी. वडी छान शिजलेली आहे. ती आपण आता चाळणीमधून अलगद बघा काढून घेतलेली आहे. मी इथे अलगद निघालेली आहे. तीळ नंतर घातले की अगदी पांढरे शुभ्र दिसतात आणि छान शिजतात. आता कट करून घेऊया. तुम्ही कोणत्याही शेपमध्ये ही वडी कट करू शकता. तुम्ही बघू शकता किती इझिली ही वडी कट होत आहे. अजिबात चाकूला चिटकत नाही. एकदम मस्त अशी ही रेसिपी आहे. तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता वड्या सगळ्या इथे कट करून झालेल्या आहेत. त्या आता आपण फ्राय करून घेऊया. बघू शकता किती छान अशी ही वडी बनलेली आहे. आता मस्त अशी फ्राय करून घेऊया. मी इथं तव्यामध्ये तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आता वडी फ्राय करून घेऊया. उलट सुलट करून अगदी मंद चुलीच्या जाळावर वडी आपल्याला तळून घ्यायची आहे. तुम्ही ही वडी कोरडीच खाऊ शकता. इतकी स्वादिष्ट आणि खमंग बनते. आता सगळ्या वड्या अगदी व्यवस्थित कमी जाळावर तुम्ही तळून घ्यायच्यात. गॅसवर तळत असाल तर गॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच ह्या वड्या तळायच्यात, तरच ह्या आतपर्यंत व्यवस्थित अशा क्रिस्पी तळल्या जातात. नाहीतर वरून अशा जळकट होतात आणि आतमध्ये कच्च्याच राहतात. हे बघा, आलटून पलटून तळून घ्यायचे. आता अशा प्रकारे मी ह्या सगळ्या वड्या तळून घेतलेल्या आहेत. आता या आपण काढून घेऊया. खूप कमी तेलामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते. तयार आहेत मस्त अशा ह्या कोथिंबिरीच्या वड्या. तुम्ही पाहायला गेलं तर अगदी तुम्हा
तुम्हाला हे ढोकळ्यासारखं दिसेल, पण ही आहे कोथिंबिरीची वडी. अगदी खमंग, टेस्टी, खुसखुशीत, इतकी छान लागते म्हणून सांगू तुम्हाला. ही रेसिपी तुमच्याकडे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.